नमस्कार, मी शुभांगी एलोमो विशेष या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचे स्वागत करते। आज आपल्यासोबत आहे उमदा व्यक्तिमत्व असणारे एक आदर्श शिक्षक, सामाजिक कार्यकर्ता व लेखक हरीश ससनकर साहेब। आपल्याला राष्ट्रीय याचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे, त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतं? राज्य शासनाचा, महाराष्ट्र शासनाचा हा एक मोठा पुरस्कार आहे आणि शिक्षकाच्या जीवनामध्ये असा एक पुरस्कार मिळणं त्याला म्हणजे एक त्याच्या केलेल्या कार्याची पावती असते। त्यामुळं या सर्व आजपर्यंत केलेल्या कामाची पावती म्हणून शासनाने मला हा पुरस्कार दिला, माझी निवड केली, याबद्दल मी शासनाचा मनस्वी आभार व्यक्त करतो। आपण अनेक सामाजिक कार्य केलेले आहेत, त्या सामाजिक कार्याबद्दल आपण काय सांगाल? आधीपासूनच अगदी तरुण वयाच्या आधीपासूनच मी सामाजिक कार्यामध्ये गुंतलेलो असतो। अनेक संस्थांमध्ये मी कार्य केलेलं आहे, त्यामध्ये विविध विषयावर सुद्धा कार्य केलं आहे की असा एक विषय नाही आहे की ज्याविषयी मी काम नाही केलं आहे। अगदी सर्व सामाजिक चळवळी, सर्व शैक्षणिक चळवळी त्यामध्ये सुद्धा मी असतो। याआधी यवतमाळ जिल्ह्यामध्ये हे कार्य केलं, त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात इथल्या सर्व संस्थांशी मी जोडून आहे। अगदी सामाजिक क्षेत्राचे म्हणाल तर वृक्षारोपण, रक्तदान, नेत्रचिकित्सा शिबिरं, नेत्रचिकित्सा शस्त्रक्रिया शिबिरं, यासोबतच अनेक ज्या चळवळी चंद्रपूर जिल्ह्यात असतात, वैचारिक चळवळी, सामाजिक चळवळी, या सर्व चळवळीत मी सहभागी असतो आणि प्रत्येक चळवळीमध्ये मला माझ्या एक कामाच्या पावती म्हणून कुठलं ना कुठलं पद मला मिळालेलं आहे आणि त्या पदाला मी न्याय देण्याचा प्रयत्न करतो। आपण अनेक सामाजिक कार्य केलेले आहे, ते सामाजिक कार्य करताना आपल्याला किती अडचणींचा सामना करावा लागला आहे? हा मुद्दा खरंच महत्त्वाचा आहे, कारण कसं असते की पूर्ण वेळ आपण सामाजिक कार्यात नसतो। शासकीय नोकरी आहे, ती नोकरी सांभाळून आपलं घर सांभाळून सामाजिक कार्याला वेळ द्यावा लागतो। मात्र समाजाच्या समस्या अनंत आहेत, खूप समस्या आहेत आणि त्या सर्व समस्याला आपल्याला न्याय द्यावा वाटतो, जावं वाटते, काम करावं वाटते, परंतु वेळेच्या बंधनामुळे या सगळ्या गोष्टीतून काही वेळा आपण प्रत्यक्ष काम करत असतो मी आणि काही वेळा अप्रत्यक्ष। प्रत्यक्ष म्हणजे असं की प्रत्यक्ष फील्डवर जाऊन जे काम करतो ते नेत्रचिकित्सा शिबिर असो, रक्तदान शिबिर असो, वृक्षारोपण किंवा असहायांची मदत करणे, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना मदत करणे, हे प्रत्यक्ष कार्य मी केलेले आहेत। अप्रत्यक्ष कार्य असते की माझ्या लेखणीतून ते समाजापर्यंत बिंबवण्याचा प्रयत्न करतो की आजच्या समस्या काय आहेत, या समस्याचे निराकरण कसे करता येईल आणि यामध्ये प्रत्येक व्यक्तीची कशी भूमिका आहे, ह्या सगळ्या समस्या मी प्रत्येक पेपरला माझ्या अनुषंगाने लेखणीच्या सहाय्याने ते समाजापर्यंत पोहोचत असतो। आपण सामाजिक कार्य अनेक केलेले आहेत, त्या सामाजिक कार्यातून ज्या अडचणींना तोंड द्यावं लागत आहे ते बरोबर आहेच, म्हणजे सामाजिक कार्य करणारे काही व्यक्तिमत्व आहे ते सामाजिक कार्य करत आहे असं तुम्हाला वाटते का? यामध्ये थोडंसं एक दोन प्रकारच्या प्रकृती जगामध्ये शिल्लक आहे असं मला वाटते की एक करणारे असतात आणि एक बऱ्यापैकी दाखवणारे असतात। तर करणाऱ्याला दाखवण्याची फारदा गरज पडत नाही, त्याचं ते कार्य दिसूनच येते कोणत्या ना कोणत्या माध्यमातून। दाखवणाऱ्यांनी मात्र काय करतात की फोटो काढून आणि त्याची थोडीशी प्रसिद्धी करून ते कार्य पोहोचवतात, मात्र समाजाला हे माहीत असते की कार्य कोण करतोय आणि कोण नाही करत। त्यामुळे समाज त्वरितच ओळखतो आणि त्याचं ते कार्य फार काळ काही टिकत नाही, फार अल्प कार्य असते ते। 4 दिवस बॅनर लावून आणि पेपरमध्ये जाहिरात देऊन काही सामाजिक कार्य होत नाही, ते प्रत्यक्ष मनामध्ये तळमळ असली पाहिजे समाजाप्रती आणि ही तळमळ मला आधीपासूनच आहे। अगदी या आईमुळे मला हे संस्कार मिळाले की प्रत्येक व्यक्तीची आपण काळजी घेतली पाहिजे। फक्त आपल्यासाठी आपला जन्म झाला नसून वी मेड फॉर अदर्स आल्सो, आपण दुसऱ्यासाठी सुद्धा जन्मलो आहे, मग आपल्या वेळातला वेळ आणि कमाईतला पैसा हे आपण दोन्ही त्या व्यक्तींसाठी दिलं पाहिजे। म्हणून मला अशी कामं दिसतात, जेव्हा बाहेर जातो अशा कामं मला आवाहन करतात, माझ्याकडे येतात आणि लोक पण माझ्याकडे असे कामं आणतात की तुमचं इथं सहकार्य आवश्यक आहे। आता मी शिक्षण क्षेत्रात जरी असलो तर माझे महत्त्वाचे घटक आहे विद्यार्थ्यांना काय हवं काय नको, मग या सुविधांचा मी अभ्यास करतो आणि मग त्यांना ते पुरवतो। शाळांना काय हवं, शिक्षकांना काय हवं, या गोष्टीवर माझा फोकस असते। मी तुम्हाला सांगू इच्छितो की बल्लारपूर तालुक्यातल्या कोठारी केंद्रात, ज्या केंद्रात 10 शाळा आहेत, त्या 10 शाळांना मी आत्ताच नुकतेच 25 लाख रुपये लोकसहयोगातून जमा करून दिलेले आहे। त्या शाळांचा माझा काही संबंध नाही, मी दुसरीकडे काम करतो, परंतु मला असं वाटलं की तिथले लोक, तिथले शिक्षक, तिथले पालक जरा जागरूक आहेत, विद्यार्थी चांगले आहेत, त्यांना कुठेतरी काहीतरी मदत मिळाली पाहिजे, म्हणून पुण्याच्या एका संस्थेकडून 5 लाख रुपये आणि मुंबईच्या एका संस्थेकडून 20 लाख रुपये असं 25 लाख रुपये मी त्या 10 शाळांना अनुदान म्हणून दिलेले आहे। त्या पैशातून ते आता आपल्या शाळेच्या गरजा, विद्यार्थ्याच्या गरजा भागवतील। हा एक भाग झाला। दुसरं म्हणजे असं की आत्महत्या ही फार मोठी समस्या आहे आणि मागच्या 5 ते 10 वर्षात त्यात गदारोळ झाला, अनेक सरकार बदलली,
आत्महत्येमुळं. मात्र समस्या जैसे ते आहे. आपण आजही पेपरला वाचतो की दर 2 ते 3 दिवसांनी 8 दिवसांनी एक तरी आत्महत्या होत असते. मग या शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची गरज का भागते? या सर्व मुळाशी तर मी जाऊ शकत नाही, कारण आपण एक सामान्य व्यक्ती आहे. परंतु त्या आत्महत्येनंतर त्याचं जे कुटुंब रस्त्यावर पडते, त्याची मुलं असतात शाळेत शिकणारे, आम्हाला दिसतात. म्हणून मी अशा मुलांना दत्तक घेतो. मागेच मी 2 आत्महत्याग्रस्त विद्यार्थ्यांना 5,000 रुपयांची मदत केली आणि त्यांच्या शैक्षणिक जो वह्यांचा खर्च असो, पुस्तकांचा खर्च असो, किंवा त्याला उच्च शिक्षणासाठी कुठे जायचं आहे, मग समाजातून इकडून तिकडून मदत गोळा करून मी त्याला जमा करून देतो. तर असे माझे विद्यार्थी काही आहेत की जे अजूनही मी त्यांना ते लाभ पोहोचत असतो. तसं रोटरी एक संस्था आहे. आता रोटरीने दत्तक योजना जाहीर केली होती. मी तात्काळ त्यांच्याशी संपर्क साधला आणि आमच्या परिसरातले जे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं आहेत, मी त्यांची नावं दिली मुलींची त्यांना, आणि ते त्यांच्या मार्फतीने त्यांना मदत पोहोचते. म्हणजे मी ॲज अ मीडिएटर म्हणून एक काम करतोय समाजासाठी, की यांची मदत यांच्यापर्यंत पोहोचवणे आणि स्वतःही जेवढं करता येईल तेवढं करणे. अशा पद्धतीनं प्रत्यक्ष व्यक्तीपर्यंत जर गेलं तर ते सामाजिक कार्य मला असं वाटते, की नुसतं त्या गोष्टीबद्दल चर्चा करून ती गोष्ट आहे, समस्या आहे असं ओरडून ती समस्या सुटणार नाही. तर त्या व्यक्तीला आपण प्रत्यक्ष फायदा दिला पाहिजे, तिथपर्यंत त्याला त्याची जी जखम आहे ती भरून काढली पाहिजे. ते सामाजिक कार्य असं मला वाटते. आणि असे पण लोक समाजात अनेक आहेत जे ज्यांची प्रेरणा घेऊन आम्ही काम करतोय. आपण सामाजिक कार्य केव्हापासून करत आहात? हां, अगदी मला तर आठवते की मी 8वी-9वी पासून सामाजिक कार्यामध्ये आहे. माझं मित्रमंडळच त्या आधीपासून आम्ही हे काम करत होतो. आम्ही तेव्हा आमच्या जवळचे जे काही छोटे मोठे पैसे होते, कमी असलेले पैसे सुद्धा आम्ही जमा करून मदत करायचो. रक्तदान तर मी 10वी पासून सुरू केलं. त्यामुळे रक्तदान हा एक असा घटक आहे की जो तुम्हाला समाजाशी जोडतो. कारण रक्त तुमचं दुसऱ्याला जाते आणि तेव्हा तुम्हाला जाणीव होते की माझ्यासारखाच हा व्यक्ती आहे, कारण माझंच रक्त याच्यामध्ये गेलेलं आहे. अनेकांना संकटातून जेव्हा मी वाचवतो तेव्हा मला ती जाणीव येते की याचा माझा काहीतरी संबंध आहे रे बाबा. हा माझा नातेवाईक नाही आहे, तरी पण माझा काहीतरी याचा संबंध आहे. आणि तेव्हापासून 10वी पासून मी आज जवळपास 65 वेळा रक्तदान केलेलं आहे. तर या सगळ्या कालावधीमध्ये 10वी पासूनच मला या समाजसेवेची आवड लागली. मी इकडे शिक्षण घेत होतो. शिक्षण घेता घेता माझं सामाजिक कार्य सुरू होतं. जॉब करताना सुद्धा मला असं नेहमी जाणवलं की फक्त मी शिक्षक म्हणूनच माझं कारकीर्द नसावी, तर माझ्यातले जे अन्य गुण आहेत, ते अन्य गुणाचा फायदा समाजाला व्हावा. समाजातली जी काही समस्या त्या मला भेडसावत होत्या, मला प्रचंड अस्वस्थ करत होत्या या सगळ्या समस्या. समाजातल्या जी निरक्षरता आहे समाजामध्ये, किंवा असंवेदनशीलता, सगळ्यात महत्त्वाचा जो समाजाचा दुर्गुण आहे आपल्या, तो असंवेदनशीलता आहे. घरासमोर पडलेला कचरा सुद्धा समाजाचे लोक उचलायला मागे पुढे पाहतात. एक झाड लावायला लोक मागे पुढे पाहतात समाजामध्ये. त्याचप्रमाणे जर एखादा व्यक्ती रस्त्यावर पडलेला आहे, त्याला सुद्धा उचलायला किंवा त्याला मदत करायला मागे पडतात. मी कधीच म्हणजे या गोष्टीचा विचार नाही केला. मी आजपर्यंत अनेक रुग्णांना, म्हणजे रस्त्यावर पडलेल्या अपघातग्रस्तांना दवाखान्यात घेऊन गेलो. माझ्यावर अनेक वेळा मला कोर्टात जावं लागलं, साक्ष द्यावी लागली, पण मी या बाबीचा कधीच विचार केला नाही. मला असं वाटत होतं की मी त्यावेळेस त्याला काय मदत करावी. तर हे जे संस्कार आहे, हे संस्कार आधीपासून होते. त्यामुळं मला त्याचा खूप फायदा झाला. मला त्यांच्या सुखात समाधान दिसते आपलं. मी स्वतःसाठी फार कमी जगतो, त्या सगळ्या घटकासाठी जगतो. आणि मला एक आनंदाने तुम्हाला सांगावं असं वाटेल की मी माझ्यासोबत माझ्यासारख्या विचारांचे लोक जमवले आहेत. आज प्रचंड लोक माझ्यासोबत जमले आहे की जे रक्तदान करायला इच्छुक होतात, जे देहदान नेत्रदान करण्याचा संकल्प घेतात आज माझ्यासोबत, म्हणजे ते हे करून माझ्या संबंधातून. आणि दुसरी गोष्ट की मी जेव्हा त्यांना म्हणतो की या व्यक्तीला आपल्याला मदत करायची आहे, तर ते आपल्या खिशातले पैसे सुद्धा द्यायला मागे पुढे पाहत नाही. म्हणजे हा जो वसा होता एक सामाजिक कार्याचा, हा मी कुठेतरी पसरवला आहे इतरांमध्ये. आणि असे लोक माझ्याजवळ आज जुडलेले आहेत की मला असं वाटतं, आपण जे म्हणतो की काही टक्के लोकांमुळे जग शिल्लक आहे चांगल्या, हे जे काही टक्के आहे चांगले, हे काही टक्के आमच्यासोबत आहे आणि आम्ही ते चांगलं काम करतोय बऱ्यापैकी, असं मला वाटते. आपण पुस्तकही काही लिहिलेली आहे, तर तुम्ही त्या पुस्तकातून काय संदेश देतात लोकांना, काय माहिती देतात? अगदी छान प्रश्न विचारलात आपण. मला अतिशय आनंद वाटेल या पुस्तकाबद्दल मला माहिती सांगायला. कारण माझं जे पहिलं पुस्तक आहे ते तिरंगी शालेय परिपाठ. मी अनेक वर्षापासून शाळेत शिकत होतो आणि मी ज्या शाळेत शिकत होतो त्या सर्व शाळा ग्रामीण भागातल्या, खेड्यापाड्यातल्या, अतिशय दुर्गम असलेल्या भागातल्या होत्या. आणि या दुर्गम भागातल्या मुलांना बाकी साहित्य तर सोडा, पण अवांतर वाचनाची पुस्तकंही फार कमी मिळायची. मग त्यांनी वाचावं कुठून, हा मला प्रश्न खूप वेळा सतावत होता. पुस्तकं, एवढे मोठे पुस्तकं त्यांना देणे हे आपल्या ऐपतीच्या बाहेरचं होतं. साधारणतः त्या काळात एक 10 वर्ष आधी मदत पण फार कमी मिळायची शाळेला, आता मिळायला लागली. मग आमचा जो एक घटक असतो शाळेतला परिपाठ,
परिपाठ म्हणजे शाळा सुरू होण्याच्या पूर्वी अर्ध्या तासाचा राष्ट्रगीतापासूनचा एक उपक्रम. या उपक्रमातून विद्यार्थी संस्कार शिकतो. मग मला खूप दिवसांना जाणवलं की या संस्कारक्षम उपक्रमाचा काहीतरी मुलांना असा फायदा व्हावा की जे जीवनभर त्यांच्या कामी यावं. मग काय असावं याच्यामध्ये, तर यामध्ये राष्ट्रगीतापासून या सगळ्या बाबींचं मुलांना रेडीमेड मटेरियल मिळावं. कारण काय होते की या सगळ्या घटकामध्ये परिपाठ जो असतो हा बहुरंगी असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला कथाही सादर करावी लागते, त्याच्यामध्ये तुम्हाला राष्ट्रगीत एखादी प्रतिज्ञा सादर करावी लागते, एक त्याच्यामध्ये तुम्हाला सुविचार सादर करावा लागतो, त्याच्यामध्ये तुम्हाला एक गाणं सादर करावं लागते, एक देशभक्तीपर गीत सादर करावं लागते. अशा या सगळ्या बाबी असतात. ह्या बाबी मुलं शोधता त्यांचं खूप नाकीनऊ येत होते आणि खेड्यापाड्यातल्या मुलांना पुस्तकं मिळत नव्हते. मग मी ठरवलं की असं एक पुस्तक काढायचं की ज्या पुस्तकात हे सगळं राहील. एकच पुस्तक की या पुस्तकात कमीत कमी 10 ते 20 पुस्तकांचा मटेरियल राहील उपयुक्त. असं पुस्तक मी तयार करायचं ठरवलं. मागे 1 वर्ष मागून त्याच्या मागे लागलो मग आणि 2014ला ते माझं पुस्तक बाजारात आलं. ते पुस्तक होतं तिरंगी शालेय परिपाठ. या पुस्तकाच्या मी तुम्हाला सांगू इच्छितो की चंद्रपूर जिल्हा आणि महाराष्ट्रात इतकं प्रचंड स्वागत झालं या पुस्तकाचं की 2000 प्रती एका वर्षात त्या पुस्तकाच्या संपल्या आणि मुलांना खूप आवडलं. मला मुलांचे आताही फोन येतात की सर आम्हाला ते पुस्तक हवं आहे, कारण आम्ही त्या पुस्तकाने स्वतः काम करतो, आम्हाला शिक्षकाची गरज नाही आहे, आम्हाला दुसऱ्या कोणत्या पुस्तकाची गरज नाही, आम्ही ते पुस्तक घेतो आणि आमचा परिपाठ सादर करतो शाळेमध्ये, त्यामुळे हे पुस्तक म्हणजेच आमचा गुरु आहे. असं जेव्हा मला जाणवलं तेव्हा मला खूप आनंद झाला की मी केलेल्या कलाकृतीला कुठेतरी न्याय मिळाला. आणि त्या पुस्तकाची मी दुसरी आवृत्ती लवकरच आता प्रकाशित करणार आहोत. त्या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीमध्ये सुद्धा सुधारित घटक आहे जो खेड्यापाड्याच्या मुलांना आवश्यक आहे. माझं दुसरं जे पुस्तक आहे ते फार वेगळ्या पद्धतीचं पुस्तक आहे. मला अगदी लहानपणापासून इतिहासाची आवड आहे. इतिहासातले कॅरेक्टर्स मी अनुभवले आणि मग प्रचंड पुस्तकं वाचले. मी खूप पुस्तकं वाचली. अगदी आताही माझ्याकडे 3 मोठ्या मोठ्या रॅक्स आहे पुस्तकाच्या, वाचनालय स्वतःच आहे. मग तेव्हा मला जाणवलं की काही पात्राच्या दृष्टीने इतिहासात फार मोठा अन्याय झालेला आहे. इतिहास फार प्रगल्भ आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्राचा इतिहास म्हटलं तर खूपच चांगला वैभवशाली इतिहास आहे. त्यातल्या त्यात शिवाजी महाराजांचा इतिहास म्हटलं की त्याच्यापेक्षा अजून जाण्याचा प्रभावीदार असा इतिहास आहे. मग शिवाजी महाराजांचा एक अभ्यास करताना मला असं जाणवलं की काही जे पराक्रमी वीर होते त्यांना इतिहासानं न्याय दिला नाही. कुठेतरी ते दडले होते, पण त्यांचा पराक्रम फार मोठा होता. इतका मोठा की ते नसते तर शिवराय राहिले नसते. हे सगळे वीर होते म्हणून शिवराय पुढे जगले आणि शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं. स्वराज्य निर्माण केल्यामुळे आपण आज चांगल्या स्वराज्यात जगत आहोत. मग ठरवलं की अशा हिऱ्या चिऱ्यांचा शोध घ्यायचा. त्यातलं पहिलं मला कॅरेक्टर मिळालं ते जीवा महाला. तुम्हाला माहीत असेल इतिहासातली म्हण, होता जीवा म्हणून वाचला शिवा. पण मी खूप शोधलं इतिहासात, सगळं पुस्तकं शोधले, पण या म्हणीच्या पलीकडे काहीच भेटलं नाही. मग मी विचार केला की एवढ्या मोठ्या पराक्रमी माणसाचं काहीच लिहिलं नसावं. त्याचे आणखी पराक्रम काही असतील ना, त्यानंतर केलेले पराक्रम असतील, आधी केलेले असतील. मग हे पराक्रम जर सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचले तर प्रेरणा मिळेल, समाजाला प्रेरणा मिळेल. म्हणून मी 2 वर्ष, तब्बल 2 ते 3 वर्ष प्रचंड अभ्यास केला या विषयाचा. सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे या परिसरातला हिंडून प्रत्येक वाचनालय असो की प्रत्येक व्यक्ती असो याबद्दल संपर्क साधला आणि जे काही कागदपत्र मिळतील ती कागदपत्र घेऊन, हा संग्रह घेऊन मी बसलो. आणि अगदी लवकरच म्हणजे माझ्या मेहनतीला फळ आलं आणि एक 100 पेजेसचं स्वतंत्र जिवाजी महालावर एक स्वतंत्र पुस्तक तयार झालं. या पुस्तकाची उपलब्धी मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रासह गुजरात, पंजाब, दिल्ली, मध्य प्रदेश या सर्व राज्यात हे पुस्तक पोचलं आहे. पहिलं मराठी पुस्तक असेल की प्रकाशित झाल्याबरोबरच ते सर्व राज्यात पोचलं. आणखी मला एक उपलब्धी मिळाली की या पुस्तकावर पिक्चर निघत आहे. शिवरक्षक नावाचा एक चित्रपट या पुस्तकावर तयार होत आहे. त्या चित्रपटाची स्क्रिप्ट सुद्धा मीच लिहिली आहे या पुस्तकाच्या आधारावर. हे लेखन माझं असल्यामुळं तो पिक्चर सुद्धा कोल्हापूर इथे तयार होत आहे आणि तो लवकरच प्रदर्शित होईल. ही दुसरी उपलब्धी मला या पुस्तकाची मिळाली. तिसरी उपलब्धी मला या पुस्तकाची मिळाली की मी इतिहासातल्या जीवाला जिवाजी करू शकलो. या पुस्तकाचं हेडिंगच मी जिवाजी महाला लिहिलेलं आहे की मोठ्या मोठ्या लोकांना तुम्ही जी म्हणायचं आणि लहान लहान जी नाही म्हणायचं आणि त्याच्यापेक्षा लहान असले त्यांना पण जी म्हणायचं. म्हणजे जी म्हणायची जी पद्धत होती ती कुठेतरी अशी होती की जो आवडीचा त्याला जी म्हणायचं, जो चांगला आहे त्याला नाही म्हणायचं. मग असं का, तर ते पराक्रमी असल्यामुळे त्यांना जी म्हणणं फारच गरजेचं आहे. तर माझ्या या प्रयत्नाला फळ आलं. अगदी महाराष्ट्र शासनाच्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा जीवाचा जिवाजी झालेला आहे. जिवाजी महाला हे नाव आज इतिहासात अमर आहे आणि या पुस्तक रूपानं मी एक स्वतंत्र कॅरेक्टर, स्वतंत्र चित्र समाजाला दिलेलं आहे आणि त्याचा
समाज बांधवांना सर्वांना इतिहास अभ्यासकांना इतका फायदा होतोय की अनेक जण या पुस्तकावर अभ्यास करून पुढचे प्रबंध आपले PhDचे सादर करणार आहेत. तर ही एक चांगली उपलब्धी मला असं वाटली. अशा तऱ्हेने माझी 3 पुस्तकं जवळपास इथे झालेली आहेत आणि 2 पुस्तकावर माझं काम सुरू आहे. ते मी इथं सांगू इच्छितो की जीवा सारखेच अनेक वीर इतिहासात आहेत. मी सांगितलं मगाशीच की मी यांची साखळी तयार केलेली आहे आणि एक एक वीर मी एका वर्षी प्रकाशित करणार आहे. तर माझं पुढचं पुस्तक राहील शिवाजी काशीदवर. शिवाजी काशीद यांनी सुद्धा पन्हाळ्याच्या वेढ्यातून शिवरायांना सुखरूप सोडवलं होतं. ती खूप मोठी उपलब्धी होती आणि शिवाजी महाराजांनी तर प्रतापगडावर अफजल खानाच्या एवढ्या मोठ्या प्रसंगात शिवरायांना वाचवलं. म्हणजे ज्या वीरांनी शिवरायांना वाचवलं त्या वीरांचं मी पुस्तक लिहिणार आहे आणि त्यावर माझा अभ्यास सुरू आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला मला सांगण्यास खूप आनंद झाला की हे पुस्तकं म्हणजे प्रबोधनाचं एक मोठं माध्यम मी करू शकलो याचा मला मनस्वी आनंद आहे. राष्ट्रीय कार्याबद्दल आपलं एखादं उल्लेखनीय कार्य सांगा. राष्ट्रीय कार्य मगाशी त्यातलं एक कार्य मी बघितलं होतं. आपल्याला सांगितलं होतं की रक्तदान एकाचे रक्तदान 4 चौघाचे जीवनदान असं जे वाक्य आहे ते वाक्य प्रसिद्ध आहे की आणि रक्तदानाला फार लोक इच्छुक नाही आहे. दुसरं आहे की नेत्रदान. आपल्या देशामध्ये फार कमी नेत्रदान होते. श्रीलंकेसारख्या देशातून आपण डोळे आयात करतो भारतामध्ये, पण भारतातील लोक मृत्यूनंतर नेत्रदान करतच नाही. मग ही जाणीव जागृती मी निर्माण करतो आणि राष्ट्रीय कार्याला हातभार लावतो. त्यानंतर देहदान हे सगळ्यात मोठं कार्य आहे राष्ट्राचं की एखाद्याने जर देहदान केलं तर एखाद्या विद्यार्थ्याला मेडिकलचा तर अभ्यास करायला मिळेल, त्यातून काही प्रेरणा मिळेल. म्हणून मी देहदानासाठी प्रचार करतो. मी अनेकांचे फॉर्म भरून घेतले आहे नेत्रदान देहदानाचे. मी सुद्धा नेत्रदान देहदानाचा संकल्प केलेला आहे, रक्तदान पण केलेलं आहे. या 3 कार्याव्यतिरिक्त राष्ट्रीय कर्तव्य म्हणून आम्ही जनगणना किंवा पंचवार्षिक निवडणूक असो ह्याची कार्य इमानी इतबारी करतो एक कर्मचारी म्हणून आणि राष्ट्राच्या सेवेला अनेकदा आम्ही हातभार लावतो. आपण कविता करतात असेही आम्हाला कळले. आपण एखादी कविता करून दाखवा, मला सांगून द्या. कविता मी करतो पण फार मधातल्या या पिरियड नंतर मी आधीच खूप कविता केलेल्या आहेत. आता माझा ऐतिहासिक संशोधनाचा पिरियड असल्यामुळे मी फार दुर्लक्षित राहिला हा विषय. एक छोटीशी 4 ओळीची कविता मी आपल्याला नक्की वाचून दाखवेल. सुगंध त्या कवितेचं माझं नाव होतं. काही आठवायचं असतं, काही विसरायचं असतं. काही आठवायचं असतं, काही विसरायचं असतं. मनाच्या मखमली पेटीत काही स्मृतींना जपायचं असतं. दुःखातही आपल्या आसवांना डोळ्यात आणायचं नसतं. दुःखातही आपल्या आसवांना डोळ्यात आणायचं नसतं. हसत मुखानं इतरांचं सांत्वन हळूच करायचं असतं. कधी असंही जगायचं असतं, कधी असंही वागायचं असतं. खोट्या आनंदाच्या पडद्याआड खरं दुःख लपवायचं असतं. दिवा बनून प्रकाश देत जळत राहायचं असतं. दिवा बनून प्रकाश देत जळत राहायचं असतं. चंदन बनून झिजत आयुष्य सुगंधात संपवायचं असतं. आयुष्य सुगंधात संपवायचं असतं. ही म्हणजे कविताच नसून ही एक प्रेरणा आहे की स्वतःचं आयुष्य हे स्वतःसाठी नसतंच. साधारणतः यात मी तेच लिहिलं आहे की आपलं आयुष्य हे चंदनाप्रमाणे झिजण्यासाठी आहे, जिथे इतरांसाठी आहे. तेच मी या कवितेतून टाकलेलं आहे. अनेक कविता केलेल्या आहेत, मात्र त्याचा संग्रह मी केला नाही त्यानंतर. मात्र शैक्षणिक कार्यात या अलीकडच्या काळामध्ये भरपूर योगदान दिल्यामुळं शिक्षणाविषयीची खूप सारी कामं केलेली आहेत. चंद्रपूर जिल्हा परिषदच्या माध्यमानं मिशन नवचेतना हा उपक्रम सुरू आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र म्हणून राज्यशासनाचा एक मोठा उपक्रम आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक विद्यार्थी प्रगत बनला पाहिजे असं शासनाचं म्हणणं आहे आणि हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी चंद्रपूर जिल्हा परिषदेनं मिशन नवचेतना सुरू केला आहे. मी त्या मिशन नवचेतनामध्ये थिंक टँक म्हणून एक ग्रुप आहे आमचा. थिंक टँक म्हणजे हा ग्रुप विचार करतो आणि योजना तयार करतो की मुलांसाठी काय योजना असल्या पाहिजे. त्या ग्रुपमध्ये मी एक सदस्य म्हणून कार्यरत आहे आणि नुकतेच मला PRO म्हणून जनसंपर्क अधिकारी म्हणून त्या योजनेत काम माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदयांनी नियुक्ती दिलेली आहे. या योजनेमध्ये काय केलं आम्ही की मागच्या वर्षभरात विद्यार्थी कल्याणाच्या अनेक योजना काढल्या. मी तुम्हाला सांगायला आनंद होईल की या आधी जिल्हा परिषदेने कधीही बाहेरून मदत न घेतली नाही कार्यक्रमासाठी. जी काय स्वतःचा फंड होता त्यातून कार्यक्रम आयोजित केले किंवा मुलांना फायदा दिला. मागच्या वर्षी आम्ही 39 लाख DPTCतून मंजूर करून घेतले. आता हे साधिकच आहे, मी केलं नाही, हे माननीय महोदयांनी आणि माननीय कलेक्टर साहेबांनी केलं. मात्र माझा त्याच्यामध्ये नियोजनात खूप मोठा हातभार होता. मी ते नियोजन केले की कोणते कार्यक्रम असले पाहिजे. यात मी तुम्हाला सांगू इच्छितो की नाविन्यपूर्ण असा अगदी महाराष्ट्रात पण नाही तो कार्यक्रम आम्ही चंद्रपूर जिल्ह्यात राबवणार आहोत. तो असा की मुलांचे कौशल्य विकास शिबिर. आपण बघतो की उन्हाळ्यात श्रीमंत लोक आपापल्या मुलांना शिबिरात टाकतात. मागच्या उन्हाळ्यात अशीच आम्हाला कल्पना सुचली की अरे आमच्या जिल्हा परिषदेच्या मुलांना शिबिर का नसावं, त्यांनी का शिबिरात भाग नाही घ्यावा, ते गरीब आहेत म्हणून मागे पडतील का.
मग आम्ही सगळ्या मित्रांनी विचार केला की काय करायचं. मग आम्ही हा प्रस्ताव माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदयाला टाकला आणि त्यांना म्हटलं की सर, आमच्या मुलांना शिबिराची गरज आहे, आपण कृपया निधी पुरवावा. माननीय कल्याणकर साहेब होते, तेव्हा CEO होते, मुख्य कार्यकारी अधिकारी. त्यांनी कलेक्टर साहेबांशी बोलणे करून याबाबतचा निधी मिळवून घेतला. आणि तुम्हाला आनंद होईल सांगायला मला की नृत्य, गायन, नाट्य, चित्रकला, संवाद, कथा, कविता या सर्व ज्या मुलांची हे गुण आहेत, या गुणांना अधिक पारखण्यासाठी आम्ही 3 दिवसाचं निवासी शिबिर चंद्रपूरला घेणार आहोत. या शिबिरामध्ये खेड्यापाड्याची तुम्हाला मला सांगायला आनंद होईल की ज्योतीचा आमचा विद्यार्थी, ज्योती अगदी इंटेरियल आहे, शेवटच्या टोकावर आहे, नक्षलग्रस्त आदिवासी भाग आहे, त्या भागातला आमचा विद्यार्थी ड्रॉइंगमध्ये फर्स्ट येतो. हे किती मोठं कौशल्य आहे. मग या विद्यार्थ्याला याच्या पुढे चान्स नाही मिळावा का. मग ही संधी आम्ही या शिबिरातून त्या मुलांना देणार आहोत. चंद्रपुरातले, राज्यातले मोठ्यात मोठे तज्ज्ञ आम्ही बोलावणार आहोत. मग त्या तज्ज्ञांकडून या मुलांना आम्ही अधिक चांगलं निखरण्याची संधी देणार आहोत. यासोबतच मला असं वाटते की क्रीडामध्ये सुद्धा खूप खेड्यातले, ग्रामीण भागातले मुलं हे मागे पडून राहतात. खरं तर त्यांच्यामध्ये खूप कौशल्य असते. धावतं कोण? खेड्यातलाच मुलगा धावतो. डोंगर कोण चढतो? आपण शहरातले मुलं डोंगर नाही चढत, ते जिममध्ये जाऊन प्रॅक्टिस करतात, स्टेडियममध्ये जाऊन प्रॅक्टिस करतात. पण खरं धावण्याचं कौशल्य हे खेड्यातल्या मुलाला. मग आमचे विद्यार्थी जिल्हा स्तरापर्यंत येतात, जिल्हा स्तरावर जिंकतात. पण जिल्हा स्तरावर जिंकल्यावर यांच्यापुढे काय? तर काहीच नाही. मग यावर्षी आम्ही तो प्रपोजल आम्ही माननीय मुख्य कार्यकारी महोदयांना टाकलं की या मुलांना जिल्ह्याच्या नंतर राज्यावर, देशावर जाण्याची संधी मिळाली पाहिजे, मेडल जिंकली पाहिजे. मी अनेक विद्यार्थी खेळात घडवले, अनेक खेळाडू घडवले आणि नंतर मला खूप वाईट वाटलं की आमचे 8व्या 7व्या वर्ग सोडल्यावर हे विद्यार्थी माध्यमिकला जातात आणि त्याचं कौशल्य फार कमी होऊन जाते, त्याला पुढे संधी नाही मिळत. मग यावेळेस आम्ही काय करणार आहोत की या विद्यार्थ्यांचं विशेष प्रशिक्षण हे जिल्हा स्टेडियमला आणि त्यानंतर बालेवाडीसारख्या पुण्याला असो किंवा हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती HFPM इथे असो किंवा नागपूरला असो, अशा ठिकाणी आम्ही त्यांना प्रशिक्षणासाठी पाठवणार आहोत. आणि तुम्हाला काही दिवसात चांगलं चित्र दिसेल की चंद्रपूर जिल्ह्यातला एखाद्या खेळातला खेळाडू हा भारतासाठी मेडल जिंकून आणू शकतो. इतकी ताकद त्या मुलामध्ये आहे. फक्त गरज आहे की त्याला योग्य संधी देण्याची, आणि संधी आम्ही या मिशन नवचेतनाच्या माध्यमातून आम्ही त्यांना देणार आहोत. एक अजून मला सांगावं वाटते की बालकांसाठी आम्ही बालचेतना नावाचं मासिक या मिशन नवचेतनामध्ये काढतो. हे मासिक काय असते की चंद्रपूर जिल्ह्यातल्या सर्व शाळातले विद्यार्थी आपापलं चित्र, आपल्या कला, आपल्या कविता, आपल्या काहीतरी साहित्य हे आम्हाला पाठवतात. आम्ही त्याचं संकलन या एका पुस्तकात करतो आणि हे पुस्तक आम्ही प्रकाशित करतो आणि संपूर्ण सगळ्या शाळांना, शाळातल्या जिल्ह्यातल्या 1600 शाळांना आम्ही ते पुस्तक पुरवतो. या पुस्तकाने त्या मुलांना खूप प्रेरणा मिळते की माझी कला, माझं चित्र एका पुस्तकात छापून आलेलं आहे. किती आनंद होतो त्याला. ते आनंद बघण्यासाठी आम्ही जेव्हा जेव्हा त्यांच्या शाळेत जातो तर ते आम्हाला व्यक्त करतात की आम्हाला खरंच सर एक चांगलं व्यासपीठ मिळालं हे काम करण्यामुळं. अशा पद्धतीनं बालचेतना हा एक उपक्रम खूप चांगला सुरू आहे जिल्ह्यामध्ये. त्याच्यामध्ये आम्ही सहभागी आहोत. बालचेतना उपक्रमामध्ये जिल्ह्यामध्ये मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की CTF नावाचा एक ग्रुप आम्ही केला आहे शैक्षणिक. या CTF मध्ये काय आहे तर CTF मीन्स क्रिएटिव्ह टीचर फोरम. तुम्हाला अनेकदा समाजात असं दिसते, पेपरमध्ये बातम्या येतात की हे शिक्षक काय करत नाही, हे शिक्षक काय करत नाही, हे शिक्षकांचं वाईट वृत्तीला लागलेले आहेत, हे शिक्षकांना शिक्षा झालेली आहे, जेलमध्ये गेलेलं आहे, या शिक्षकांनी हा गुन्हा केलेला आहे. मग काय होते, अशी एखादी बातमी आली की सर्व शिक्षक तसेच आहे असा समाजामध्ये समज पसरतो. यामुळे मधातल्या काळामध्ये काय झालं होतं की शिक्षण क्षेत्रामध्ये जी आदर्श गुरुची परंपरा होती ती मोडीच निघाली होती आणि असं वाटायला लागलं होतं की शिक्षक काहीही शिकवत नाही, नुसते पगारापुरते काम करतात. अशी एक भावना जनमानसात निर्माण झाली होती. मागील वर्षभरापासून आम्ही खूप विचार केला या बाबीवर, आम्ही काही मित्रांनी आमच्या, आणि आम्ही ठरवलं की आपण शिक्षकांचा असा गट तयार करायचा की जो विचार करेल, चिंतन करेल आणि स्वतःहून प्रेरणा घेईल आणि इतरांना प्रेरणा देईल. अशा रीतीनं खूप सारे शिक्षकांचं जाळं आपण तयार करू असा मी विचार केला. त्या दृष्टीने आम्ही कामाला लागलो आणि एक व्हॉट्सअपचा साधासा ग्रुप तयार केला. त्याचं नाव ठेवलं आम्ही CTF. या ग्रुपमध्ये अगदी शिक्षण सचिव महाराष्ट्राचे नंदकुमार साहेब, शिक्षण उपसंचालक अनिल पारधी साहेब नागपूरचे, जिल्ह्याचे कलेक्टर, जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी अशा अधिकाऱ्यांसोबत जिल्हाभरातले सक्रिय शिक्षक आणि अधिकारी आम्ही जमा केले. आणि मग आम्ही या ग्रुपवर चर्चा करणं सुरू केली की आपण काय करायला पाहिजे, समस्या काय आहेत शिक्षकांच्या, शिक्षणाच्या समस्या काय आहेत, त्यावर चर्चा केली आणि उपाय शोधले. तुम्हाला मला सांगायला खूप आनंद होईल की ज्या समस्या मोर्चे काढून किंवा दंगली करून सुटत नाही त्या समस्या अगदी ग्रुपवर आम्ही समस्या टाकून सुटल्या. या अधिकारी महोदयांनी आमचं ऐकलं की ही बाजू खरी आहे, मुलांसाठी हे गरजेचं आहे, म्हणून त्यांनी आमच्या समस्या ऐकल्या आणि तिथल्या तिथं त्या मुलांना आम्ही न्याय देऊ शकलो, मुलांसाठी योजना बनवू शकलो. असा हा CTF ग्रुप आमचा आम्ही कार्यरत केला. आज मी सांगू इच्छितो की या CTFच्या चंद्रपूर,
वर्धा, यवतमाळ, गोंदिया, गडचिरोली आणि भंडारा अशा विदर्भातल्या सर्व शाखा सक्रिय झालेल्या आहेत. या सर्व जिल्ह्यांमध्ये आम्ही CTF पोहोचू शकलो, क्रिएटिव्ह टीचर फोरम पोहोचू शकलो आणि या माध्यमानं किमान 250 ते 500 प्रत्येक जिल्ह्यामध्ये 250 ते 500 क्रिएटिव्ह टीचर्स, म्हणजे जे खरंच स्वतःला त्याला म्हणतात वाटतात की मी काहीतरी केलं पाहिजे, असे टीचर्स आम्ही तयार केलेले आहे. आणि असे टीचर्स तयार करणे म्हणजे अशासारखेच विद्यार्थी तयार करणे. कारण एक टीचर चांगला शिक्षित असला किंवा चांगला समजदार असला त्याचे विद्यार्थी तसे घडणारच आहे. अशा पद्धतीने आम्ही शिक्षकांच्या मनातली मरगळ हटवण्याचा या CTFच्या माध्यमाने प्रयत्न केलेला आहे. मला हे खूप अभिमानाने सांगावंसं वाटते की याच माध्यमाने आम्ही ब्लॉग सुद्धा तयार केलेले आहे. आधी असं वाटत होतं की जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना काही येत नाही फारसं, ते खेड्यामध्ये राहतात, त्यांना काही तंत्रज्ञानाची जाणीव नाही आहे, त्यांना TV वगैरे हे ते बाकीच्या गोष्टी कम्प्युटर माहीत नाही. पण तुम्हाला मला सांगायला आनंद होईल की राज्यातल्या अनेक शिक्षकांनी स्वतःचे वेबसाईट तयार केलेले आहे, स्वतःचे ब्लॉग्स तयार केलेले आहे. मी सुद्धा एक ब्लॉग तयार केला आहे, त्याचं नाव आहे www.शिक्षारक्षक.blogspot.com. शिक्षारक्षक नावाचा हा ब्लॉग आहे. शिक्षारक्षक नावाचाच एक समूह आहे. शिक्षारक्षक म्हणजे काय, तर शिक्षाचं रक्षण करणारे शिक्षक. म्हणजे आजपर्यंत फक्त पगारासाठी काम करणारे शिक्षक हे बघितले आपण. आज शिक्षणाचं रक्षण करणारे शिक्षक आम्ही तयार केलेले आहे या माध्यमानं हजारो शिक्षक माझ्याशी पूर्ण राज्यभरातले जुडलेले आहेत. अगदी अल्पावधीत माझ्या त्या ब्लॉगला अनेकांनी भेट दिली आणि त्या ब्लॉगमध्ये अनेक उपक्रम टाकतो शिक्षक हिताचे, विद्यार्थी हिताचे. त्यामुळं ते सहजच आनंदानं ते लोक त्याचं स्वागत करत आहेत. यानंतर मला तुम्हाला एक शैक्षणिक उपक्रम सांगायला खूपच आवडेल. तो असा की मी नुसतं माझ्याच पुरतं किंवा माझ्या शाळेपुरतं काम करत नाही आहो. मी माझ्या शाळेपुरतं काम करत नाही, तो मी जिल्ह्यातल्या इतर शाळांना प्रेरणा देण्याचं सुद्धा काम करत आहोत. यामध्ये कसं आहे की मी शाळांना भेट देतो, त्या शाळेतले उपक्रम पाहतो. त्या शाळेत जर मला चांगले उपक्रम दिसले तर याला वृत्तपत्राच्या माध्यमातून मी प्रसिद्धी देतो. मला पुण्यनगरी वृत्तपत्राने एक छोटीशी जागा उपलब्ध करून दिलेली आहे. दर रविवारला हे माझं सदर असते. या सदरचं नाव आहे प्रेरणादायी शाळा. म्हणजे ज्या शाळा इतरांना प्रेरणा देत आहे त्या शाळांची ओळख समाजाला झाली पाहिजे. या माध्यमानं काय करतो की प्रत्येक आठवड्याला एका तालुक्यातली एक शाळा तशी निवडतो आणि त्या शाळेचे उपक्रम टाकतो. त्या शाळेतल्या शिक्षकांनी काय केलं आहे, त्या गावातल्या लोकांनी काय केलं आहे, त्या गावातल्या लोकांनी शाळेला किती लोकसहभाग जमा केला, करून दिला, मदत दिली, त्या शाळेचे वेगळे उपक्रम काय आहे, असं सगळं त्या याच्यामध्ये असते. आणि आता माझ्या जवळपास 40 शाळा झालेल्या आहेत. प्रत्येक तालुक्यातल्या 2 ते 3 शाळा झालेल्या आहेत. आणि त्या शाळांच्या माध्यमानं जिल्ह्यात इतकं चांगलं वातावरण तयार झालं आहे की आता कुठे लोकांना कळायला लागलं की जिल्हा परिषदच्या शाळा सुद्धा गुणवंत असतात, तिथले विद्यार्थी गुणवंत असतात, त्यांनी किती स्पर्धात बक्षीस मिळवलं असते. आणि अशा रीतीनं शाळांची प्रसिद्धी समाजापर्यंत करण्यासाठी मला त्या वृत्तपत्राचा फार उपयोग झाला आणि त्यामुळे प्रेरणादायी शाळा सदर हे जिल्ह्यात आणि राज्यात एक वेगळं सदर म्हणून आता नावरूपात येत आहे. अशा प्रकारचा हा माझा शैक्षणिक उपक्रम होता. अनेक उपक्रम अजून शैक्षणिक आहे याच्यामध्ये. अनेक गरजूंना मदत त्याच्यामध्ये केलेली आहे आपण. त्यानंतर प्रबोधनाचं काम आम्ही करतो शिक्षणामध्ये, की शिक्षकांच्या प्रशिक्षणाला उपस्थित राहून मार्गदर्शन करणे. माझ्याकडे सामाजिक शास्त्र विषय आहे, मी सामाजिक शास्त्र विषयामध्ये काम करतो. सामाजिक शास्त्रात ज्या समस्या आहेत त्या आम्ही शिक्षकांना सांगतो आणि सामाजिक शास्त्राबद्दलची जाणीव जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. मी अनेक प्रोग्रामचे आयोजन करतो. आता एक मोठा प्रोग्राम आम्ही आयोजित केला होता, तो म्हणजे बाल शिक्षण परिषद. ती आनंदवन वरवला होती बाबा आमटेंच्या कर्मभूमीमध्ये. त्यामध्ये राज्यभरातले 500 बाल शिक्षण प्रेमी जमा झाले होते. त्यांनी तिथं चिंतन केलं की बाल शिक्षणात काय गरजेचं आहे, आज बालकांना काय देणं गरजेचं आहे, शिक्षा करणं गरजेचं आहे की प्रेम देणं गरजेचं आहे. हे आम्ही तिथं 3 दिवस चिंतन केलं आणि देशाला एक संदेश दिला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एक निवेदन सादर केलं की ह्या बाल शिक्षणात गोष्टी जर तुम्ही आणल्या तर बाल शिक्षण चांगलं होईल आणि बाल शिक्षण चांगलं झालं तर प्रौढ शिक्षण चांगलं होईल आणि देशाचं भवितव्य चांगलं होईल, कारण ही बालके म्हणजे देशाचा आधारस्तंभ आहे. अशा रीतीने ती बाल शिक्षण परिषद आम्ही भरवली. एक आम्ही रचनावाद शिक्षण कार्यशाळा घेतली होती हॉटेल सिद्धार्थला. तुम्हाला सांगायला आनंद होईल की या कार्यशाळेत लोकांनी पैसे देऊन नोंदणी केली. त्यांना इतकं आवश्यक वाटली, गरजेची वाटली कार्यशाळा की पैसे देऊन स्वतः आले आणि स्वतः सहभागी झाले. नाहीतर आपण म्हणतो की कार्यक्रमाला लोक नाही येत, लोकांना गाड्या करून बोलावं लागते. पण आमचे शिक्षक, त्यांना माहीत पडलं की हे प्रशिक्षण अशा प्रकारचं आहे, ते स्वतः आले आणि त्यांनी सहभाग घेतला. 2 दिवस हे प्रशिक्षण चाललं, अतिशय यशस्वी झालं. त्यातून चांगले बाल शिक्षण तज्ज्ञ निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि आम्हाला त्यात यश आलं. अशा प्रकारचे कार्यसुद्धा आम्ही CTFच्या आणि बाल शिक्षण परिषदच्या माध्यमाने करतो. 7 माणुसकीची सामाजिकता अभियान एक माझं आहे, त्याबद्दल मला तुम्हाला सांगायला आवडेल की 7 माणुसकीची सामाजिकता अभियानच्या माध्यमानं आम्ही गरजू विद्यार्थ्यांना नोटबुक पुरवतो. मागच्या वर्षामध्ये मी 150 डझन नोटबुक जमा केले.
आणि ते ज्या ज्या शाळेत गरज आहे त्या त्या शाळेत वाटले. समाजाकडून घेणे आणि विद्यार्थ्यापर्यंत ते नोटबुक पोचवणे असं एक मध्यस्थाचं काम या मार्फतीनं माझ्याकडून झालेलं आहे मागच्या या सगळ्या सत्रामध्ये. आणि त्याचाच कुठेतरी गौरव शासनानं केला असं मला वाटते. आणि या पुरस्काराच्या रूपात जे आपण आता माझ्याशी संवाद साधत आहे माध्यमानं ते त्याचंच फलित आहे आजवर केलेल्या कामाचं. आणि यातून जी मला प्रेरणा मिळाली ती खरंच लाख मोलाची आहे असं मला वाटते. शैक्षणिक कार्यामध्ये शासनाने कोणत्या सुधारणा कराव्या असं आपणास वाटतं? शैक्षणिक कार्याबद्दल तर मला फार बोलायला आवडेल. आपण नेहमी बघतो की जिल्हा शासनाने गाव तिथे शाळा असं एक धोरण जाहीर केलेलं आहे. किती लहान गाव असेल तरी तिथे एक शाळा असलीच पाहिजे असं शासनाचं म्हणणं आहे. या माध्यमानं काय होईल की शाळा तयार झाल्या, परंतु शासन इतक्या वर्षानंतर सुद्धा त्या सर्व शाळांना पुरेशा सुविधा पोहोचू शकल्या का, तर हे एक प्रश्नचिन्ह आहे. अनेक शाळांमध्ये अजूनही सुविधा नाही आहेत. अनेक शाळांमध्ये वीज नाही आहे. वीज आहे तर वीज बिल भरण्यासाठी पैसे नाही आहे शाळाकडं, ते अनुदान नाही आहे. या सगळ्या गोष्टीचा शासनाने विचार करावा मला असं वाटत आहे. कारण की शाळांची वीज जर बंद झाली तर शाळामध्ये तुम्हाला शैक्षणिक साहित्य शैक्षणिक साधने दाखवायला कुठून मिळणार? आपण म्हणतो शाळा ई लर्निंग झाल्या पाहिजे, मॉडर्न झाल्या पाहिजे, मॉडर्न स्कूल झाल्या पाहिजे. मग शाळेमध्ये जर कम्प्युटर आहे ते कम्प्युटर घालायला वीज गरजेची आहे. म्हणून माझ्या शासनाची नम्र विनंती आहे माझी की या सर्व शाळांना शैक्षणिक सुविधा सर्व प्रमाणात पुरवल्या गेल्या पाहिजे आणि तरच आम्ही इतरांच्या स्पर्धेत उतरू शकू. शाळांना चांगल्या इमारती असल्या पाहिजे, शौचालयाची सुविधा असली पाहिजे, पिण्याच्या पाण्याची सुविधा खरंच गरजेची आहे. नुसते पिण्याच्या पाण्याचे नाही तर शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा गरजेची आहे. सगळ्या मुलांना, खेड्यातले मुलं आहे, गरिबांची मुलं आहे म्हणून त्याच्याकडे आपण वेगळ्या पद्धतीने पाहणं हे तर मला बिलकुल आवडत नाही. त्यामुळे शासनानं सर्व शाळांचा सामाजिक चांगला विचार करावा आणि शिक्षणावरचं बजेट वाढवावं. त्या बजेटमधून जास्तीत जास्त खर्च शिक्षणावर करता येईल आणि शिक्षण चांगलं होईल असं मला वाटते. शासनाने काही जाचक अटी शिक्षकांवर लादलेला आहे, त्या कितपत योग्य आहे असे तुम्हाला वाटते? मला वाटते शिक्षकांना स्वातंत्र्य असावं शिक्षणाचं, शिकवण्याचं. कारण तुम्ही त्याच्याकडून काम करून घ्याल तर तो त्या पद्धतीने काम करणार नाही. पण त्याला जर स्वातंत्र्य दिलं की तुम्ही काम करा असं म्हटलं तर तो चांगलं काम करेल असं मला वाटते. आता ज्या अटी आहेत त्याचं मी तुम्हाला सांगू इच्छितो की आता नुकतीच एक अट आली की शिक्षकांनी सेल्फी काढायची. सेल्फीचा हा निर्णय मला तरी योग्य वाटत नाही आहे. म्हणजे शिक्षकाच्या कामावर विश्वास नाही शासनाला. तुम्ही सेल्फी काढून आहे की नाही दाखवा मुलांसोबत शाळेत. म्हणजे कोणी दुसऱ्या संस्थावाल्यांनी मुलं नाही म्हणून किंवा बोगस मुलं दाखवून केलेल्या कृत्याची शिक्षा आज सर्व शाळांना देण्यात येत आहे. अशी जाचक अट नसली पाहिजे असं मला वाटते. त्यानंतर शिक्षकाच्या मागे अनेक अशैक्षणिक कामं लावून ठेवलेली आहे. तुम्ही जनगणना करा, तुम्ही घरोघरी जाऊन हे मोजा ते मोजा, तुम्ही BLOचे फॉर्म भरा, तुम्ही बूथवर जाऊन BLOचे कामं करा. मग हे सगळे कामं शिक्षक करत राहिले तर शाळेत काय शिकवणार? मला असं वाटतं की शिक्षक हे शाळेसाठी आहे, त्यांची नियुक्ती विद्यार्थ्यासाठी आहे, विद्यार्थ्याच्या भलं होण्यासाठी. मग इतर कामासाठी तुम्ही इतरांची नियुक्ती करा. अनेक बेरोजगार पडलेले आहेत, त्यांना काम द्या, त्यांना मोजणीचं काम द्या, त्यांना इतर कामं द्या. शासनाचे ग्रामसेवक मंडळी आहेत किंवा शासनाचे जे घटक आहे यांना काम द्या. शिक्षकांना फक्त शिकवू द्या. बघा खूप चांगला निकाल येईल, खूप चांगला रिझल्ट येईल, अनेक मुलं शिकतील. त्याच्या मागचे सर्व अशैक्षणिक कामं बंद करावे असे मला वाटते. आजकाल शाळेकडे खूप कामं लागलेली आहेत, अनेक अशैक्षणिक कामं आहे. रोज आम्हाला कमीत कमी एका शाळेला 10 ते 15 कागद रंगवावं लागते. शासनाला माहिती द्यावी लागते. कसली माहिती? तुम्ही वर्षातून एकदा माहिती मागा ना, वर्षातून एकदा निकाल मागा काय झालं आहे मुलाचं. आणि नाही जर झालं असेल तर मग तुम्हाला प्रश्न विचारा शिक्षकांना. पण असं होत नाही. 5-5 मिनिटांना 2-2 दिवसांना माहिती मागितली जाते आणि या माहिती शिक्षक गुरफटून गेला आहे की त्याला शिकवण्याची काही भान नाही राहिलेलं आहे किंवा शिकवायला त्याला वेळ नाही राहिलेला आहे. त्याची मानसिकता खराब होत आहे. म्हणून मला असं वाटते की हे सगळे बाकीचे कामं बंद करावे शिक्षकाच्या मागचे आणि त्याला शिकवण्यासाठी पूर्ण वेळ द्यावा. आजचे पालक व विद्यार्थी मराठी माध्यम सोडून इंग्रजी माध्यमाकडे वळत आहे. यावर शासनाने काय करायला पाहिजे व यावर आपलं काय मत आहे? हा एक कळीचा मुद्दा आजच्या शैक्षणिक क्षेत्रात दिसतोय की शासकीय शाळा ओस पडत आहे आणि कॉन्व्हेंट भरभरून वाहत आहे. अनेक नवीन कॉन्व्हेंट सुद्धा अगदी मी आता असं म्हणेन शेवटी की कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे जागोजागी कॉन्व्हेंट्स उघडत आहे. याला मी काही अंशी 2 घटकांना जबाबदार मानतो. मी स्वतः आधी शिक्षकांना जबाबदार मानतो की काही अंशी शिक्षकांकडून चुका झालेल्या असतील, परंतु यासोबतच प्रशासकीय यंत्रणेकडून सुद्धा काही चुका झालेल्या आहेत. एक, जिथं शाळा आहे जिल्हा परिषदच्या किंवा शासकीय तिथंच जवळपास खाजगी शाळांना परवानगी दिली, हेच फार चुकी झाली.
जिथे शाळा आहे तिथे परवानगी आलंच नाही पाहिजे, कारण ही शाळा आहे. जर पालकांना वाटत असेल की आमच्या मुलांना याच्यापेक्षा चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे तर त्यांनी दुसरीकडे त्यांना देत आलं असतं. तर शाळा ज्या वाटण्याची शासनाची भूमिका आहे, जे खेरापतीसारख्या शाळा वाटल्या, हा अतिशय चुकीचं धोरण आहे. फक्त तुम्ही काही लोकांचं पोट भरण्यासाठी ह्या शाळा वाटलेल्या आहे असं मला वाटते. त्यात विद्यार्थ्यांचं किंवा काही कोणाचं देणंघेणं नाही. आता दुसरा मुद्दा, शहरात कॉन्व्हेंट्स आहेत. आता साहजिकच आहे, हे कॉन्व्हेंट्स मोठ्या धनाढ्य लोकांची असतात आणि या कॉन्व्हेंट्समध्ये जाणारे विद्यार्थी सुद्धा लाखो रुपये फीस देऊन जाऊ शकतात. आणि एवढा सगळा पैसा मिळाल्यावर त्यांच्या भौतिक सुविधा पाहण्यासारख्या असतातच. चांगली मोठी इमारत असते, खूप साऱ्या खेळण्याचे साहित्य असतात, खूप सारे असं हॉल्स असतात, प्रत्येक वर्गात एक स्वतंत्र शिक्षक असतो. या तुलनेत आमच्याचजवळ फार कमी सुविधा आहेत. आमच्याजवळ छान बिल्डिंग नाही आहेत, आमच्याजवळ परिसर नाही चांगला. एवढंच काय की आमच्याजवळ प्रत्येक वर्गाला शिकवायसाठी शिक्षक सुद्धा नाही आहे. तुम्हाला सांगू इच्छितो की 1 ते 5ची शाळा असते ना, आम्ही 2 शिक्षक असतो. म्हणजे 5 वर्ग आणि 2 शिक्षक. तुम्ही काय अपेक्षा करणार आहे? यांच्याकडे काय असते की प्रत्येक वर्गाला एक शिक्षक असते. मी आता या तुलनेच्या भानगडीत पडणार नाही, हे सगळ्या समाजाला माहीत आहे. कॉन्व्हेंटकडे जाणारा जो पालकांचा ओढा आहे, हा तुम्हाला काही वर्षात बंद झालेला दिसेल, हे माझं वाक्य आहे. त्याची मी आता स्पष्टता करतो. कसं? आज कॉन्व्हेंटचं इंग्रजी शाळाचं जे आकर्षण आहे, हे आकर्षण साहजिकच पालकाला तिकडे घेऊन जात आहे. अगदी रिक्षा चालकाचा, मजुराचा मजूर सुद्धा आपल्या मुलाला कॉन्व्हेंटमध्ये टाकायसाठी टाकत आहे. कारण त्याला वाटते की माझ्या मुलाला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. त्याला वाटते की तिथे चांगलं शिक्षण मिळते. मात्र ही त्याची फार घोर फसवणूक होताना दिसत आहे. तुम्ही मला सांगा, आज IAS IPS होणारे, आज मोठमोठ्या नोकऱ्यावर लागणारे जे लोक आहेत, ह्या लोकांपैकी कॉन्व्हेंटमधून गेलेले किती लोक आहेत? आजच्या महाराष्ट्रात किती कलेक्टर कॉन्व्हेंटमधून झालेले आहेत? एकही उदाहरण सापडणार नाही. सगळे शासकीय शाळांमधून शिकून पुढे गेलेले आहेत. मग म्हणजे शासकीय शाळा चांगल्या आहेतच की. आता या वर्षी तर, या मागच्या 2 वर्षात तर महाराष्ट्र शासनाच्या चांगल्या उपाययोजनामुळं शासकीय शाळा इतक्या वाढल्या आहेत की तुम्हाला मी सांगू इच्छितो की 40 ते 50 हजार विद्यार्थी अख्ख्या राज्यामध्ये कॉन्व्हेंट सोडून जिल्हा परिषद शाळेत कळाले. आमच्या चंद्रपूर जिल्ह्यात उदाहरण सांगतो, अनेक शाळामध्ये खेड्यामध्ये जे ॲटो करून विद्यार्थी शहराला जात होते, ते ॲटो बंद केले पालकांनी आणि जिल्हा परिषद शाळेत टाकलं. त्यांना दिसलं की किती छान सुविधा आहे, किती चांगलं शिकवत आहे, किती मुलांना सगळं कला येतं, कौशल्य येत आहे, किती हुशार विद्यार्थी बनत आहे, हे त्यांना दिसत आहे. आणि कॉन्व्हेंटमधला विद्यार्थी व्यक्त होताना दिसत नाही. तो दप्तराच्या ओझ्याखाली, तो अभ्यासाच्या ओझ्याखाली, तो होमवर्कच्या ओझ्याखाली दबलेला आहे. त्याचा रिझल्ट तुम्हाला 90% दिसत आहे, पण तो खोटा आहे. कारण तो रिझल्ट तुम्हाला खुश करण्यासाठी आहे. तुम्ही त्याचा 10वीतला निकाल पहा, सपशेल खाली घसरलेला दिसेल. मग 10वीपर्यंत हा मुलगा कोण्याही कामाचं न करणारं हे कॉन्व्हेंट, जीवनात कोणत्याही प्रसंगाला फेस करणारे विद्यार्थी तयार करणाऱ्या इंग्रजी शाळा, ह्या आपले चांगला समाज घडवू शकतात का? नक्कीच नाही. आणि आमच्या शासकीय शाळेतला विद्यार्थी बघा, त्याच्यावर संस्कार असतात. तो समाजाची काळजी करतो, त्याला सामाजिक कार्यात उतरण्याची आवड आहे. आज सगळे नेते, सगळे आमदार, सगळे खासदार हे शासकीय शाळेतून शिकून पुढे आलेले आहे. त्या अभिमानाने सांगतात. मात्र ते शासकीय शिक्षण वाचवण्यासाठी प्रयत्न करताना फार कमी लोक दिसतात. आम्ही शिक्षकांनी तो विडा उचलला आहे आणि तुम्हाला काही वर्षात मला चित्र चांगलं दिसेल. यावर्षीचा जो इंग्रजी शाळेतून मराठी शाळेत आलेला फिगर आहे, हा पुढच्या वर्षी डबल न वाढेल, त्याच्यापुढे तिबल न वाढेल. आणि काही वर्षात ही कॉन्व्हेंट जी संस्कृती आहे, ही संपूर्ण नष्ट होईल. आणि शासकीय आणि प्रयोगशील शाळा, शासकीय शाळा तर म्हणतोच मी, पण खाजगी पण प्रयोगशील शाळा, की ज्या प्रयोग करताय मुलांवर, मुलांना स्वतंत्र देत आहे, मुलं शिकले पाहिजे, व्यक्त झाले पाहिजे असं म्हणत आहे, त्या शाळा पुढे आलेल्या तुम्हाला काही वर्षात दिसेल असं मला खात्रीने वाटत आहे. अनेक शहरामध्ये शैक्षणिक कार्याला काडीमा फासणाऱ्या घटना घडत आहे. याबद्दल आपले काय मत आहे? हो, हा एक गंभीर मुद्दा आहे. आपण वृत्तपत्र वाचलो, मग सांगितलं मी की अनेक शिक्षकांच्या अशा बातम्या येतात की काही शिक्षकांनी आपल्याच वर्गातल्या मुलींवरती प्रसंग केलेले आहेत. काही शिक्षकांनी ट्युशनचे गोरखधंदे सुरू केलेले आहेत. काही शिक्षक व्यसनापायी इतके झालेले आहेत की कुठे पडलेले दिसत आहे. काही शिक्षकांनी जुगाराचं काम सुद्धा सुरू केलेलं आहे. तर काही शिक्षक, आताच पेपरला बातमी होती, मला आज आठवते, की शैक्षणिक काम सोडून इतर एजन्सी घेऊन, इतर व्यवसाय करून हे दुसरा व्यवसाय करण्यात गुंतलेले आहेत. ह्या सगळ्या शिक्षकांना मी शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारे शिक्षक असंच म्हणेन आपल्यासारखं. मी आपल्या मताशी सहमत आहे. परंतु मला असं सुद्धा म्हणायचं आहे की ह्या घटना फार कमी आहेत, तुरळक आहेत. अगदी 0.5%, 1% शिक्षक असे आहेत.
परंतु वृत्तपत्रात बातमी आल्यामुळे, प्रसारमाध्यमात बातमी आल्यामुळे काय होते की शिक्षकाकडे पाहण्याचा एकूण दृष्टिकोन बदलून जातो. अनेक शिक्षक प्रामाणिक आहे, आम्ही प्रत्यक्ष फील्डमध्ये वावरतो, आम्ही शाळा बघितल्या, शिक्षक बघितले, शिक्षकांचे प्रशिक्षण घेतले आहे, शिक्षक आमच्यासमोर व्यक्त झाले आहे, म्हटलं आहे की खरंच मला त्रास होतो आहे या शिक्षकामुळं, हा शिक्षक असा आहे म्हणून आम्हाला त्रास होतो आहे. पण मला माझी अशी नम्र विनंती आहे शासनाला, शासनाने तसं शासन परिपत्रक सुद्धा काढलेलं आहे की जर तुम्हाला शाळेत कोणी व्यसनी शिक्षक दिसला तर त्या मुख्याध्यापकाने आणि त्या गावातल्या लोकांनी त्याला पकडून सरळ पोलीस स्टेशनला नेऊन जमा करावे, असं शासनानं सरळ पत्रक काढलेलं आहे. म्हणून मला असं म्हणावं वाटते की या पत्राची, या शासन निर्णयाची कडक अंमलबजावणी व्हावी आणि असे शिक्षक जे आढळतील त्यांना लगेच सेवेतून बाद करावा, त्यांच्यावर योग्य कारवाई करावी. कारण त्यांची नियुक्ती ही मुलांसाठी आहे. जर ते मुलांसाठी काम करत नसतील तर कोणत्या कामाचे? त्यांना शासनाने विनाकारण पगार देऊन पोचण्यात काही अर्थ नाही. हे माझं स्पष्ट मत आहे. यामुळे काय होईल की गुणी शिक्षक पुढे येतील, अनेक चांगल्या लोकांना संधी मिळेल, नवीन तरुण तयार आहे, कितीतरी लोकांनी डीएड करून तयार आहे, मग यांना संधी द्या ना. या शिक्षकांना, अशा शिक्षकांना बाजूला करून या तरुण नवीन शिक्षकांना संधी द्या. आपलं शिक्षण क्षेत्र सुधारायला काय वेळ लागेल असं मला वाटते. आपण एक शिक्षक म्हणून इतर शिक्षकांना काय संदेश द्याल? नक्कीच मला इतर शिक्षकांना संदेश द्यायला आवडेल, कारण मला माझ्या एका 40 वर्षाच्या आयुष्यात या आणि 17 वर्षाच्या शैक्षणिक सेवेच्या आयुष्यात, मला फक्त 17 वर्ष झाले नोकरी करून, अनेक खूप अनुभव आलेले आहेत. या अनुभवातून मला काहीतरी माझ्या मित्रांना संदेश नक्की द्यायचा आहे, जो मी प्रत्येक सभेमध्ये देतो. माझा पहिला संदेश आहे डू फर्स्ट देन टेल. माझा पहिला संदेश आहे डू फर्स्ट देन टेल. आधी स्वतः करावे मग इतरांना सांगावे. मला शिक्षकांना हेच म्हणायचं आहे की प्रत्येक कृती करून बघा, प्रत्येक काम करून बघा आणि मग इतरांना सांगा. मला दुसरा संदेश असा द्यायचा आहे की शिक्षा रक्षक आपण बनलं पाहिजे. आता शिक्षा रक्षक कशासाठी? तर हे प्राथमिक शिक्षक वाचवण्यासाठी. खूप घसरत चाललेलं आहे शिक्षण. आज जर आपण त्याला स्टॉप नाही केलं, तुम्ही आम्ही मिळून शिक्षकांनी, तर अशी अवस्था येईल की आपल्या ह्या सगळ्या शाळा बंद होईल. तुम्ही नेहमी उदाहरण देता की जपानच्या शिक्षकाचा पगार सगळ्यात जास्त आहे असं आपण नेहमी म्हणतो. मग आपल्या शिक्षकाचा पगार सगळ्यात जास्त होण्यासाठी आपण काय प्रयत्न करतो? ते प्रयत्न आणि ते प्लॅनिंग आपल्याला करणं आज आवश्यक आहे. असं शिक्षण क्षेत्र निर्माण केलं पाहिजे की शासनाला भाग पडलं पाहिजे, म्हणाला की सगळ्यात जास्त पगार ह्या शिक्षकाला द्या. यानं हे चांगलं काम केलेलं आहे, पिढी घडवलेली आहे, मुलं घडवलेली आहेत. म्हणून ही खूपच संवेदनशील बाब आहे. मला अनेक नोकऱ्याची ऑफर आली होती, मी त्या नोकऱ्या सोडल्या, पण मी शिक्षण क्षेत्र स्वतःहून स्वीकारलं की ह्या क्षेत्रात मला काहीतरी काम करायला आवडेल, मुलांसोबत काम करायला आवडेल, मुलं घडवायला आवडतील. मला हे मुलं जेव्हा बाहेर मिळतील तर म्हणतील सर तुमच्या हाताखाली आम्ही शिकलेलो आहोत. तेव्हा जी गर्वाची भावना राहील ती भावना कोणत्याही नोकरीवाल्याच्या नशिबी नाही आहे, ती फक्त शिक्षकाच्या नशिबी आहे. म्हणून मला शिक्षकाला प्रामाणिक संदेश द्यायचा आहे की आपल्या अंतर्मनाचा विचार करून प्रामाणिकपणे काम करा, प्रामाणिकपणे काम करा आणि 100% आपला एफर्ट्स आपल्या जॉबवर टाका की 100% मी काय करू शकतो, मला जे जमते त्यातलं 100% मी काय करू शकतो. आणि असं जर प्रत्येक शिक्षकाने केलं तर सर्वच्या सर्व शाळा, सर्वच्या सर्व विद्यार्थी प्रगतीपथावर न्यायला आणि अख्खा महाराष्ट्र प्रगत करण्याला काहीच वेळ लागणार नाही असं मला वाटते. आज शिक्षण हे बाजारीकरण झालेलं आहे, तर यावर गरीब आणि होतकरू विद्यार्थी ह्या शिक्षणापासून वंचित राहत आहेत, तर यावर शासनाने काय उपाययोजना करायला पाहिजे? हो, आपलं म्हणणं योग्यच आहे. दिवसेंदिवस स्पर्धा खूप वाढत आहे. या स्पर्धेच्या युगाचा फायदा काही लोक घेत आहे. जाहिरातीच्या भरोशावर, आपापल्या मोठ्या मोठ्या बिल्डिंगच्या भरोशावर विद्यार्थ्यांना आकर्षित करून त्यांची आणि त्यांच्या पालकाची लूट करत आहे. हे अगदी मान्य आहे आणि बऱ्याच प्रमाणात शासनाचा सुद्धा या गोष्टीकडे अंकुश नाही आहे आणि लक्ष पण नाही आहे. त्यामुळेच अनेक विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे स्वप्न धुळीस मिळत आहे. सर्वच विद्यार्थ्याला वाटते की आपण डॉक्टर बनलो पाहिजे, इंजिनियर बनलो पाहिजे, पण जेव्हा तो समोर येतो तेव्हा त्याला ही स्पर्धा दिसते जीवघेणी. आणि या स्पर्धेत कोण यशस्वी होतात तर त्यांच्याकडे पैसे आहेत. ही धनाढ्य माणसं यशस्वी होतात, डोनेशन देऊन, फीस देऊन आपले आपले नंबर लावून घेतात आणि सर्वसामान्य हुशार विद्यार्थी मात्र स्पर्धेत मागे राहतो. या कामी त्या पालकाला किंवा त्या विद्यार्थ्याला किंवा त्या परिस्थितीला दोष देणं अतिशय चुकीचं आहे. त्याला असं म्हणणं चुकीचं आहे की तुम्ही का आजपर्यंत प्रगती नाही केली, तुम्ही का श्रीमंत नाही बनले, का पैसे नाही कमावले. हे जे समाजातून येत आहे हे चुकीचं आहे. शासनाने याबद्दल काहीतरी वेगळी आणि ठोस आणि निर्णायक भूमिका घेतली पाहिजे असं मला वाटते. सुरुवातीची भूमिका अशी की प्राथमिक शिक्षणात
जो भ्रष्टाचार तयार झालेला आहे, जे संस्था तयार झालेला आहे किंवा हे कॉन्व्हेंट संस्कृती तयार झालेली आहे, यावर अंकुश लागला पाहिजे. गरिबांच्या मुलांना मोफत शिक्षण शासकीय शाळेतून मिळत आहे, तिथे त्यांना दिलं पाहिजे. यानंतर आपण असं करतो की एक शासनाने निर्णय चांगला घेतला की 25% आदिवासी मुलांना मोठ्या शाळेत प्रवेश. त्यावर शासन लाखो रुपये खर्च करत आहे. अहो, हे लाखो रुपये त्यावर खर्च करण्यापेक्षा त्याच गावातल्या शाळेला ते लाखो रुपये द्या. बघा ती शाळा किती छान बनते. तुम्ही कॉन्व्हेंटला लाखो रुपये देत आहे, कॉन्व्हेंटला आधीच पैशावरून तुम्ही शासनाने पैसे देत आहे. म्हणजे श्रीमंताला अधिक श्रीमंत करण्याचं धोरण आहे. हे चुकीचं आहे. ते मुलं आपल्या शाळेत शिकू शकतात, त्यांना चांगलं शिक्षण देता येते, ही एक भावना आहे. दुसरी भावना अशी आहे की शिक्षण हक्क अधिनियम हा 2009ला महाराष्ट्र शासनाने पारित केला. केंद्र शासनाने पारित केला. 2010ला त्याला महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आणि संपूर्ण राज्यात लागू केला. शिक्षण हक्क अधिनियम काय म्हणतो? हा एक कायदा आहे. हा काय म्हणतो की प्रत्येक बालकाला शिक्षण मिळालं पाहिजे. शिक्षण घेणे हा प्रत्येक बालकाचा हक्क आहे. तो हक्क आहे कायद्याने. खरे तर शासनाला ही जाग फार उशिरा आली असं मला वाटते. 1947ला देश स्वतंत्र झाला आणि 2009ला कायदा बनतोय. हा कायदा 50ला बनायला पाहिजे होता. आजपर्यंत सर्व मुलांचं शिक्षण मोफत झालं असतं. असो, उशीर जरी झाला असला तरी अजून उपाययोजना करता येईल आपल्याला. मग हा शिक्षण हक्क अधिनियमाचा योग्य अंमलबजावणी आतापर्यंत होताना मला तरी दिसत नाही. मी अनेकदा याविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न केला की शिक्षण हक्क अधिनियमानुसार प्रत्येक बालकाचं शिक्षण मोफत पाहिजे ना, मग फीस कशाला पाहिजे? मोफत जर पाहिजे तर फीस कशाला पाहिजे? मोफत शिक्षण द्या. त्याची जी काय फीज आहे ती शासनानं भरावी. त्या शासनाला वाटते की श्रीमंत शाळेत किंवा मोठ्या शाळेत त्याला शिकवलं पाहिजे, पण त्याचं शिक्षण मोफत करा इकडे म्हणते शासन निर्णयानं, तिकडे म्हणते त्याला पैसे द्या. मग पैसे शासनानं द्यावे, शासनाला वाटते तर. म्हणून सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळालं पाहिजे, किमान डिग्रीपर्यंत. 10वी आणि 12वीपर्यंत नाही, किमान डिग्रीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणं ही शासनाची जबाबदारी आहे कायद्यानुसार, आणि शासन त्यातून माघार घेऊ शकत नाही. म्हणून शासनानं अशी पावलं उचलली पाहिजे. त्या संस्थांना जरब बसवली पाहिजे की तुम्हाला या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणं आहे, तुम्हाला फी मिळणार नाही, चालवायची असून चालवा संस्था, अशी कडक भूमिका घेतली पाहिजे. शासनाच्या धर्माच्या भूमिकेमुळं तिथे आणि त्यापुढे सुद्धा मुलांचे हाल होताना दिसत आहे. मेडिकल इंजिनिअरिंगची स्वप्न तर सोडाच, साध्या नोकऱ्या सुद्धा सामान्य वर्गातील मुलांना मिळणं कठीण झालं आहे. म्हणून शासनानं जसा शिक्षण हक्क अधिनियम केला तसंच कठोर उपाययोजनाचं एक पत्र काढावं. त्यानुसार घडामोडी नोंद कराव्या की या विद्यार्थ्याला इथपर्यंत शिक्षण मिळेल, या विद्यार्थ्याला ह्या सुविधा मिळतील. हो, मी तुम्हाला सांगतोय की गणवेश वाटप एक योजना आहे. शासन कसा भेदभाव करते बघा. गणवेश सगळ्या मुलांना दिलं शासनाचं कर्तव्य आहे. शाळेत सगळे मुलं शिकतात, पण शासन काय करते? फक्त मागास घटकातील मुलांना गणवेश देते. अरे मग इतर घटकाचं काय? ते मुलं शिकत नाही का? ते गरीब नाही का? अहो, आम्ही जवळून बघतो ते मुलं खूप गरीब आहेत, त्यांना राहायला घर नाही आहेत, मग त्यांना गणवेश शासन मात्र देत नाही. असे अन्यायकारक निर्णय रद्द झाले पाहिजे. तुम्हाला आणखी मी सांगू शकतो, मी आताच मंत्री महोदयांना त्याचं पत्र दिलं आहे की अपंग जे मुलं आहे, बहुविकलांगी मुलं, त्याला तुम्ही सामान्य शाळेत शिकवा म्हणजे शासन, आणि सामान्य शाळेत शिकलात त्याला स्कॉलरशिप देत नाही, त्याला म्हणजे विशेष शाळेत जाशील तर स्कॉलरशिप मिळेल. म्हणजे हे दुटप्पी धोरण शासनानं कधी बंद करावं? आताच बंद करणं गरजेचं आहे. म्हणून मी आपल्या माध्यमानं शासनाला एक संदेश देऊ इच्छितो की संपूर्ण व्यवस्थेची, शिक्षण व्यवस्थेची चिकित्सा झाली पाहिजे. संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचं ऑडिट झालं पाहिजे एक वेळा, की अगदी बालवाडीपासून ते डॉक्टरेटपर्यंत सगळ्या शिक्षण व्यवस्थेचं ऑडिट झालं पाहिजे की काय पाहिजे आणि काय सुरू आहे, काय व्हायला पाहिजे आणि काय सुरू आहे असं ऑडिट झालं पाहिजे. त्याची एक समिती बनली पाहिजे आणि त्यांनी सर्वसामान्य विद्यार्थ्याच्या हिताचे निर्णय देऊन सर्वांना शिक्षण मोफत केलं पाहिजे, खुलं केलं पाहिजे. शाळाबाह्य विद्यार्थी का आढळत आहे? शासनाच्या धोरणामुळे आढळत आहे. अनेक विद्यार्थी शाळाबाह्य आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की शासनाचा रिपोर्ट आहे की लाखो विद्यार्थी अजूनही शाळेच्या बाहेर आहेत. मग शाळेच्या बाहेर विद्यार्थी राहतात कसे? मग ही जबाबदारी कोणी घ्यायची? शिक्षण देणे तुमचं कर्तव्य आहे, शासनाने जबाबदारी घ्यावी की सगळ्या मुलांना शाळेत दाखल करणे, त्यासाठी उपाययोजना करावी, योग्य ती मदत पुरवावी. आणि तुम्हाला सांगताना मला दुःख होतो की प्रत्येक वर्षी शासन शिक्षणावरचं बजेट वाढवायच्या ऐवजी कमी करत आहे. वाढवा की बजेट अजून वाढवा, कारण ही तुमची बेसिक कुंजी आहे, जमा कुंजी आहे. यावर तुम्ही जितका जास्त खर्च कराल भविष्यात तितकी जास्त रिटर्न मिळेल, तुम्हाला खूप जास्त रिटर्न मिळेल. अनेक पाश्चात्य देशामध्ये, तुम्हाला मी फिनलँडचं उदाहरण देईल, तुम्हाला जपानचं उदाहरण देईल, या देशामध्ये सगळ्यात जास्त खर्च शिक्षणावर होतो. मग आजही वेळ गेलेली नाही असं मला वाटते. आजही चांगल्या समित्या तयार करून, आयोग तयार करून शिक्षणावर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेची चिकित्सा, अगदी शास्त्रीय पद्धतीने चिकित्सा करून सर्व घटकांना न्याय मिळेल, सर्व विद्यार्थ्यांना न्याय मिळेल, संधी मिळेल, प्रोत्साहन मिळेल, असं शिक्षण आजच्या घडीची गरज आहे असं मला वाटते. धन्यवाद सर.
हे होते हरीश ससनकर सर. यांचं व्यक्तिमत्व या माहितीतून आपल्याला कळलंच असेल. त्यांचं उमदार व्यक्तिमत्व, एक आदर्श शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ता हे आपल्या या बोलण्यामधून, आपल्या मुलाखतीमधून जाहीरच झालेलं आहे. आपण भेटू अशाच एका उमदार व्यक्तिमत्वासोबत परत पुन्हा. मी शुभांगी, कॅमेरा पर्सन प्रीतम मानकर सोबत. बघत राहा LMO न्यूज, आपलं चॅनल, आपला स्टार्ट.